चला नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये। आज आपण स्कॉलरशिप 7वी मधील 32वा धडा एकचल समीकरणे हा धडा आपला या ठिकाणी सुरू आहे। यामधील 32.2 आज आपण अभ्यासणार आहोत। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि या अगोदरचे जर स्वाध्याय पाहिले नसतील तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहून घ्या। ओके, चला वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाला या ठिकाणी सुरुवात करूया। पहिला प्रश्न सर्वांना या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय। तर पहा या ठिकाणी दिले, रामरावांनी एक शिलाई मशीन हप्त्यावर खरेदी केली। रामरावने काय केले? एक मशीन हप्त्यावर खरेदी केले। प्रथम त्यांनी रोख 1000 रुपये दिले व उरलेले 6000 हे 5 हप्त्यामध्ये दिले। प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 ने कमी होता, तर पहिला हप्ता किती रुपयाचा होता? पहा, रामरावने एक मशीन घेतलंय आणि मशीन घेताना त्यांनी 1000 रुपये जमा केले आणि उरलेले 6000 म्हणजे मशीनची किंमत किती होती? 7000, त्याचे 6000चे काय केले? 5 हप्ते केले। परंतु कंडिशन काय? प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 ने कमी होता। ओके, तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं, समजा पहिला जो हप्ता आहे तो जर x मानला, आपण किती मानला? x। ओके, तर हा जर पहिला हप्ता असेल, पहिला याला आपण असं करू फर्स्ट। ओके, पहिला हप्ता जर हा असेल x तर 50 ने कमी होता म्हणते, म्हणजेच दुसरा हप्ता कधी असणार आहे? दुसरा हप्ता असणार आहे x वजा 50। ओके, तिसरा हप्ता किती असणार आहे? आता परत ह्याच्यातून 50 वजा करायचे म्हणजे x वजा 100 होईल। आता लक्षात घ्या, आता हे दुसरा हप्ता जो आहे ह्याच्यामधून जर पुन्हा 50 वजा केले तर वजा वजा काय होत असं अधिक, म्हणून या ठिकाणी तिसरा हप्ता वजा 100। लक्षात आलं? चौथा हप्ता किती होईल मग? चौथा हप्ता तो होईल या ठिकाणी x वजा 150 आणि पाचवा हप्ता होईल x वजा 200। म्हणजे किती हप्त्यात फेडायचे पैसे? 5 हप्त्यामध्ये। पैसे किती आहेत? 6000। ओके, मग हे सर्व जे हप्ते आहेत यांची बेरीज किती दाखवणार आपण? 6000 दाखवणार, म्हणजे आपल्याला x ची किंमत निघेल, म्हणजे पहिला हप्ता। ओके, तर आता काय करणार आपण? या सर्वांची बेरीज करून घेऊया। x अधिक हा x वजा 50 परत अधिक x वजा 100 परत अधिक x वजा 150 परत अधिक x वजा 200 आणि सर्व मिळून आहेत 6000। किती आहेत? 6000। ओके, तर आता पाहिजे 1 2 3 4 5 5 वेळेस काय x, मग इथं लिहू 5x। ओके, आता हे वजा 50, हे वजा 100, हे वजा 150 आणि हे वजा 200। वजा वजा काय होत असतो? अधिक, म्हणजे काय होईल? 150 200 200 400 ने 500, परंतु येणार उत्तर वजा 500 असणार आहे, कारण मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे। ओके, उत्तर येणार आहे 6000। इथपर्यंत लक्षात आलं? आता हे वजा 500 बाजू बदलल्या अधिक होतील, म्हणजेच 5x बरोबर 6000 अधिक 500 म्हणजेच 6500। ओके, आणि हे x आणि 5 मध्ये गुणाकार आहे, म्हणजेच हे गुणाकारातले 5 गेले भागाकारात, 5 1 5 होईल। या ठिकाणी 5 1 5, 1 उरला 5 3 15 आणि हे 2 शून्य जशाला तशी। मग x ची किंमत किती आली आपली? 1300। म्हणजे या ठिकाणी पहिला हप्ता किती असणार आहे आपला? 1300। दुसरा हप्ता यापेक्षा 50 कमी म्हणजे 1250 असं। तर आपल्याला पहिला हप्ता किती इतकंच विचारले, म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे 1300। ओके, तर तुम्हाला हाच प्रश्न तुम्ही सांगणार की पाचवा हप्ता किती? पाचवा हप्ता किती रुपये असेल ते तुम्ही काय करायचं? कमेंट मध्ये उत्तर करायचं। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। चला आता प्रश्न 2 पाहूया। एका संख्येची 9 पट व 5 पट यांच्यातला फरक आपल्याला 144 दिला, तर त्या संख्येची पुन्हा 2/3 पट किती असं विचारलंय। तर ती संख्या आपल्याला माहित नाहीये, मग आपण काय करणार? संख्या x मानू। ओके, जर संख्या x घेतली तर त्या संख्येची 9 पट म्हणजेच काय होईल? 9x आणि 5 पट म्हणजेच 5x। ओके, आणि फरक म्हणल्यावर वजाबाकी 5x, वजाबाकी किती येणार आहे? 144। याला घ्यायचं सोडून, 9 मधून 5 गेले 4x राहिली, तर बरोबर 144। x बरोबर 144 आणि 4 कशात येतील? भागाकारात।
4 एक 4, 4 त्रिकोण 12, 2 उरतील 4 सक 24, किती आलं 36. मग आता काय म्हणताय, तर त्या संख्येची 2/3 पट, त्या संख्येची म्हणजे कोणाची 36ची, मग 36ची 2/3 पट म्हणजे 3 एक 3, 3 एक 3, 3 दोन्ही 6, 12 दोन्ही 24, तर किती असणार आहे 24. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आपलं या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3 पूर्णांकाचा छेद समान असून अंश स्थानी अनुक्रमे 11, 12, 13 10, 11, 13 या संख्या आहेत, तर अपूर्णांकाची बेरीज 2 येते, तर छेदस्थानी किती असेल. पाहता 3 अपूर्णांकाचे छेद समान आहेत. ओके, जर छेद समान असतील ओके, तर त्यांच्या अनुक्रमे या संख्या आहेत, तर अपूर्णांकाची बेरीज. अपूर्णांकाची बेरीज करताना छेद समान असल्यास आपण एकदाच लिहितो. ओके, मग आपल्याला छेद समान आहे, परंतु छेद जर आपण एक्स घेतला, काय घेतला एक्स, समान म्हणल्यावर एकदाच लिहूया आणि यांची काय करूया अंशामध्ये बेरीज करूया. ओके, केली. तर आता यांचं उत्तर किती येणार आहे 2, म्हणजे बरोबर 2 दाखवायची. चला 10 आणि 11 आणि 13 या सर्वांची बेरीज जर गेली तर काय होईल 3 पहा 30 34. ओके, आणि छेदात एक्स बरोबर 2. आता हे 2 एक्स या बाजूला जातील, काय राहील मग 34 बरोबर 2 एक्स होईल आणि 2 परत या ठिकाणी असं होईल एक्स बरोबर 34 भागिले 2 17. एक्स बरोबर किती येईल मग 17. तर छेदस्थानी किती, तर छेदस्थानी किती असणार आहेत 17 असणार आहेत, तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. ओके, पहा इकडं अपूर्णांकाची बेरीज करताना छेद समान असल्यास एकदाच लिहितात, हे लक्षात ठेवा. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 4 पहा 15 रुपयाच्या तिकिटांची संख्या 20 रुपयाच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 2 ने कमी आहे, म्हणजे 20च्या तिकिटापेक्षा. म्हणजे आपल्याला 20 रुपयाची तिकीट किती असणार आहेत, तर आपण घेऊया x. मग 15 रुपयाची तिकीट किती असणार आहेत, तर पहा इथं 15 रुपयाच्या तिकिटाची संख्या 20 रुपयाच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 2 ने कमी आहे, म्हणजे 15 रुपयाची तिकीट काय असतील x वजा 2 असतील. ओके, तर आता काय विचारले आपल्याला, कमी आहे. एकूण 670 ची तिकिटे घेतल्यास 15 रुपयाची तिकिटे किती आहेत. आता लक्षात घ्या, आता ही 20 रुपयाची तिकिटे म्हणजे आपण 20 गुणिले एक्स 20 एक्स होईल आणि याची तिकिटे म्हणजेच काय होईल 15 ने एक्स वजा 2 ला गुणायचं. ओके, हे होतील 15 रुपयाची तिकीट आणि यांची किंमत आपल्याला दिली 670. म्हणजे काय करणार आपण 20x ओके अधिक 15 कंसात x वजा 2 बरोबर 670. तर लक्षात घ्या 20x अधिक 5 गुणिले x 15 गुणिले x म्हणजे 15x होईल आणि 15 दोन्ही 30 म्हणजे वजा 30 बरोबर 670. ओके, या दोघांची बेरीज झाली 35x, हे अधिकचे तिकडं वजाचे अधिक होतील 670 अधिक 30 म्हणजे 35x बरोबर 700 आणि x बरोबर 700 ने 35 कशा जातील भागाकारात, 35 एक 35, 35 दोन्ही 70, शून्याला 0. म्हणजे आपलं x म्हणजे काय आहे 20 रुपयाची 20 रुपयाचे जी तिकीट आहे ते. ओके, तर आपल्याला विचारले का आता ते पाहूया आपण. तर आता विचारलं 15 रुपयाची तिकिटे किती. ओके, तर आता 15 रुपयाची तिकीट किती आहेत, तर 15 रुपयाची ही आहे. x ची किंमत किती आली आपल्याला x वजा 2 आहे हे 15 रुपयाचं. मग x ची किंमत ठेवूया 20 वजा 2 म्हणजे उत्तर किती आलं 18. आणि जर विचारलं असतं 20 रुपयाची तिकीट किती, तर त्याचं उत्तर आलं असतं 20. ओके, प्रश्न ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर. चला पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 5 50 पैशाला 1 याप्रमाणे काही पेरू आणि 5 रुपयांना 1 याप्रमाणे काही सफरचंद विकत घेतले, तेव्हा 26 ला 25 फळे आली. म्हणजे 26 रुपयामध्ये 25 फळे आली. कोणतं फळ किती आलं हे नाही सांगितलं, फक्त 26 रुपयाला 25 फळं विकत घेतली, तर किती सफरचंद विकत घेतली, फक्त आपल्याला सफरचंदाची संख्या विचारली. तर लक्षात घ्या सफरचंद 5 ला
5 ना 1 याप्रमाणे सफरचंद आहे, म्हणजे 5 रुपयाला एक सफरचंद आहे. तर सुरुवातीला आपल्याला सफरचंदची किंमत काढायची. तर सफरचंद जर आपण 3 विकत घेतले समजा, एक एक ऑप्शन पाहूया आपण. आता इथं काय आहे, पेरू. पेरू कितीला आहे, पेरू 50 पैशाला एक, बरोबर आहे. म्हणजे 50 पैसे म्हणजे काय, तर 0.5 लिहू शकतो आपण याला रुपये. आणि सफरचंद कितीला आहे, तो आहे 5 रुपयाला एक. ठीक आहे. तर आता आपण 3 सफरचंद विकत घ्यायचे ठरवले. तर मग काय होईल, 5 गुणिले 3 किती रुपये झाले, 15. पण एकूण रक्कम किती आपल्याकडे, 26 रुपये आपल्याला खर्चायची. ओके. तर आता सफरचंदला जर आपण 15 रुपये खर्च केला, तर 26 मधून जर आपण 15 काढले, तर या ठिकाणी 11 रुपये उरतील आपल्याला. मग 11 रुपयामध्ये आपल्याला काय घ्यायचे, तर पेरू घेऊन पाहिजे किती येतात. तर आता लक्षात घ्या, पेरूची किंमत 0.5 रुपये, म्हणजे याला आपण 50 पैसे म्हणतो. 50 पैसे म्हणजेच 1 रुपयाचे 2 भाग आहेत नाही. आता इथं 11 रुपयामध्ये किती पेरू येतील, तर 11च्या दुप्पट पेरू येतील, 22. मग 22 जर पेरू येतील, 22 आणि 3 काय आले, तर सफरचंद आले. 22 आणि 3 किती झाले, 25. फळांची संख्या झाली का 25 झाली. ओके. आणि पैशाची झाली का बघा, तर 3 सफरचंद किती रुपयाला, 5 रुपयाप्रमाणे किती रुपये झाले, 15 रुपये. आणि 50 पैशाप्रमाणे जर 22 आपण पेरू विकत घेतले तर किती रुपये होतात, 11. आणि हे 11 रुपये आणि 15 रुपये या दोघांची बेरीज झाली 26 रुपये. मग आलं का 26 रुपये. तर याचा अर्थ या ठिकाणी सफरचंद 3 विकत घेतली आपण. किती घेतली, 3 विकत घेतली. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6. तर पहा, जर x अधिक 3/4 बरोबर 4x वजा 2/9 असेल तर x ची किंमत आपल्याला काढायची. तर x ची किंमत काढताना काय करायचं, याने याला गुणायचं असते, म्हणजे 9 ने x अधिक 3 याला गुणायचं, बरोबर या 4 ने याला गुणायचं, म्हणजे 4x वजा 2. ओके. याला सोडून घ्यायचं. तर पहा, 9 गुणिले x 9x होईल, अधिक 9 त्रिक 27 होईल. इथपर्यंत लक्षात आलं. 4 चौक 16x होईल, 4 दुनी 8 वजा 8 होईल. ओके. त्या ठिकाणी पहा, हे 9 अधिक आहेत या साईडला आले तर 9x अधिक आहेत या साईडला आले तर वजा होतील, आणि हे वजा इकडे आले तर अधिक होतील. म्हणजेच काय होईल, 27 अधिक 8 बरोबर 26x वजा 9x. आता 16 मधून 9 गेले, किती राहिले, 7. इतर राहतील 7x आणि या दोघांची बेरीज झाली 35. आता परत 7 आणि x मध्ये गुणाकार भागाकारात जातील, 7 म्हणजेच 35 भागिले 7, 7 5 35. या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती आलेली, 5. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर पाहायला मिळते. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 7 पाहूया. जर 7/8 भागिले 21/40 बरोबर 17.5 तर x ची किंमत आपल्याला काढायची. पहा, इथं भागाकार याचा गुणाकार व्यस्त करायचा, म्हणजेच काय होईल, 7/8 ॲज इट इज. इथं गुणाकार हे 40 अंशात जातील, छेदात येतील 21. इथपर्यंत लक्षात आलं, बरोबर 17.5/x. पहा, 8 1 8 होईल, 8 पंचे 40 होईल, 7 1 7 होईल, 7 त्रिक 21 होईल. इथपर्यंत लक्षात आलं. तर काय होईल, 5 1 5 अंशात राहतील आणि 3 1 3 छेदात राहतील, बरोबर 17.5/x. ओके. इथपर्यंत समजलं. तर आता काय होईल, या दोघांचा गुणाकार होईल आणि या दोघांचा, म्हणजे 5 गुणिले x इथं होतील 5x आणि बरोबर 17.5 गुणिले 3. चला 5 त्रिक 15, हातचा 1 येईल, 7 त्रिक 21 आणि 22, हातचे 2, 3 1 3 आणि 2 5, दशांश चिन्ह उजवीकडून 1 नंतर 52.5. ओके. तर इथं होईल 5x, परत x बरोबर 52.5 भागिले 5. ओके. चला 5 1 5 5 10 या ठिकाणी 50, 2 उरतील, दशांश चिन्ह देऊन घ्या, 5 5 25. पहा, या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती आली, 10.5. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळेल. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 8. x वर्षापूर्वी नंदा व कांता यांच्या वयाची बेरीज 25 वर्ष होते. x वर्षापूर्वी
मग आता एक्स वर्षापूर्वी नंदा आणि कांता यांच्या वयाची बेरीज किती होती? 25 वर्ष. आता पुढे दिलंय तर आणखीन वाय वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष होईल? वाय वर्षानंतर. आता पहा, सुरुवातीला नंदा आणि कांता आहेत. मग एक्स वर्षापूर्वी जर आपण लक्षात घेतलं, एक्स वर्षापूर्वी दोघींच्या वयाची बेरीज काय होईल? एकीचे जर एक्स घेतली तर एक्स अधिक एक्स होईल 2x. ओके, तर इथं आजची वय काय असणार आहे त्यांची? तर पहा, यांच्या वयाची बेरीज 25 वर्ष होती. म्हणजेच काय होईल? 25 अधिक 2x होईल. हे 2x काय घेतले? कारण x वर्षापूर्वी म्हणाले दोघींचे, म्हणून 2x झालं. त्यानंतर y वर्षानंतर काय होईल? हे 25 अधिक 2x जशाल तसं y वर्षानंतर दोघीचं, म्हणजेच या ठिकाणी +2y होईल. तर हे असणार या ठिकाणी त्याचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक पाहता 25 अधिक 2x अधिक 2y असं आपल्याला कुठं पाहायला मिळते? तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी उत्तर पाहायला मिळेल. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 9. एका संख्येत 3 मिळून 3 ने भागल्यास उत्तर 10 येते. पहा आता एका संख्येत, मग ती संख्या माहिती की नाही आपल्याला? नाही. मग ती संख्या काय घेऊया आपण? x घेऊया. मग या संख्येमध्ये किती मिळवल्यास? 3 मिळवल्यास 3 ने भागायचंय आणि उत्तर किती येणार आहे? 10 येणार आहे. समीकरण लक्षात आलं तुम्हाला? आता त्याच संख्येत, आता संख्या ती कोणती आहे? x आहे. म्हणजे याच संख्येमध्ये 8 मिळून, हे पहा, x अधिक 8 होईल. मग 7 ने भागल्यास भागिले 7 करा, उत्तर 5 येते. बरोबर 5 करा. तर ती संख्या कोणती? आता ती संख्या शोधायची. आपण हे जरी समीकरण सोडवलं किंवा हे जरी सोडवलं तरी आपलं उत्तर येऊन जाते. पाहता काय होईल? हे 3 या ठिकाणी बाजू बदलली तर गुणाकारात जातील. म्हणजेच x अधिक 3 बरोबर 10 गुणिले 3. या ठिकाणी अधिकच्या इकडं वजा होतील. म्हणजेच x बरोबर 30 वजा 3 म्हणजे x बरोबर किती आलं? 27. तर ती संख्या कोणती असणार आहे? 27. ऑप्शन क्रमांक 3. आणि हे जरी सोडवलं तरी 27 उत्तर येते. कसं येते पहा, 5 भागाकारातली इकडे गुणाकारात जाऊ द्या. x अधिक 8 बरोबर 5 गुणिले 7. 8 अधिकच्या इकडे वजा होतील. x बरोबर 7 5 35 वजा 8. x बरोबर 27. आलं लक्षात? ऑप्शन क्रमांक 3. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला 10 नंबरचा प्रश्न. एका संख्येच्या 5/6 भागाबरोबर 125 आहेत, तर त्या संख्येच्या 1/3 भागाबरोबर किती असतील? आता ती संख्या आपल्याला माहितीच नाही. ती संख्या काय घेणार आपण? x घेणार. मग एका संख्येच्या म्हणजेच x गुणिले 5/6 बरोबर किती असणार आहेत? 125. आता 125 आहेत, तर त्या संख्येच्या, आता हे सोडून घेतल्याच्या नंतर पुढे बघूया. त्याला जर सोडवलं आपण तर काय होतील? हे 6 भागाकारातले इकडे गुणाकारात जातील आणि हे होईल 5x. म्हणजे 5x बरोबर 125 गुणिले 6 होईल. परत हे 5 गुणाकारातले भागाकारात जातील. x बरोबर 125 गुणिले 6 भागिले 5. 5 1 5, 5 2 10, उरले 2, 5 5 25 आणि 25 सख या ठिकाणी 150 होतील. x ची व्हॅल्यू कधी आली आपली? 150. तर आता पुढे काय म्हणते? तर त्या संख्येच्या 1/3 भागाबरोबर किती? मग त्या संख्येच्या म्हणजे संख्या कोणती आली? 150. च्या म्हणल्यावर गुणाकार 3 1 3, 3 5 15, शून्याला 0, 15 50 1 50. ती संख्या कोणती आली आपली? 50. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 11 पाहूया. बीड येथे एका शाळेत इयत्ता 7वीच्या ए तुकडीत मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमपटीपेक्षा 5 ने अधिक आहे. मुलींची संख्या मुलांच्या संख्येपेक्षा मोठी, म्हणजे या ठिकाणी आपण मुलांची संख्या आहे, मुले x मानूया आणि मुली काय होतील? मग तर मुली होतील पहा
मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमपटीपेक्षा 5 ने अधिक. निमपट म्हणजे अर्ध. जर काय होईल, यांचे अर्धे जर केले तर x/2 होईल आणि याच्यापेक्षा 5 ने जास्त आहे म्हणजे +5 होईल. ही झाली मुलींची संख्या. अधिक आहे त्या तुकडीतील एकूण मुलांची संख्या आपल्याला 65 दिलेली आहे, तर मुलींची संख्या आपल्याला किती आहे असं विचारले. मग सर्व विद्यार्थ्यांची संख्या किती आहे आपल्याकडे 65. या दोघांची बेरीज किती दाखवायची आपल्याला 65. ओके, दाखवूया. x अधिक x/2 अधिक 5 बरोबर 65. ओके, तर आता हे 5 अधिक इकडे वजा होतील आणि याचा छेदात काय नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे छेद होईल 2x अधिक x छेदात 2 बरोबर 65 वजा 5. इथपर्यंत समजलं. परत हे 2 गुणाकारात कशात येते, भागाकारात, इकडे गुणाकारात जातील म्हणजे 2 आणि 3x होईल बरोबर 60 गुणिले 2. परत हे 3 आणि x मध्ये गुणाकार आहे, भागाकारात जातील म्हणजे काय होईल, x बरोबर 120 भागिले 3. 3 1 3 3 चौक 12 शून्याला 0 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली आपली 40. मग 40 काय असणार आहे त्या ठिकाणी, 40x म्हणजे मुलं किती असणार आहे 40. ओके, तर आपल्याला इथं विचारलंय मुलींची संख्या किती, तर आपण या x मध्ये सुद्धा आपण 40 जर ठेवलं सोडवलं तरी उत्तर येते, पण टोटल संख्या 65 आहे, मुलांची 40 आहे, म्हणजे मुलींची संख्या किती निघणार आहे, तर ती असणार आहे 25. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळते. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 12. ताशी 40 किमी वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी वेळेत पोहोचते 40 किलोमीटर वेगाने गेल्यावर. जर ताशी सरासरी 35 किमी वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत 15 मिनिटे उशिरा पोहोचते, तर तिने कापायचे अंतर किती, अंतर काढायचं आपल्याला या गणितामध्ये. तर अंतर काढताना या ठिकाणी पहा, या गणितामध्ये आपल्याला उत्तरांचा संकेत दिलेला आहे. तर पहा या ठिकाणी सुरुवातीचा वेग आहे 40 किलोमीटर, नंतरचा 35 आहे. ओके, एकूण अंतर जर आपण विचारात घेतलं तर अंतर x असणार आहे आपलं, तर इथं उत्तर संकेत दिलेला आहे, यानुसार आपल्याला हे गणित सोडवलं तर याचं उत्तर येऊन जाणार आहे. तर पहा या ठिकाणी काय करायचं, या तर पहा या ठिकाणी हे x आहे या जवळजवळ घेऊया. या ठिकाणी अधिक आहेत, इकडे आल्यानंतर काय होतील वजा होतील, आणि हे अधिक आहे ते या बाजूला गेल्यावर वजा होतील. कसं लिहिता येईल मग याला, लक्षात घ्या, याला लिहिता येईल x/40 वजा x/35 बरोबर हे अधिकचे या बाजूला वजा होईल, वजा 1/4 होईल. ओके, आता यांचा छेद समान करून घ्यायचा आहे, तर याचा छेद याला एकदा 35 ने गुणलं तर अंशामध्ये काय होईल 35x. ओके, वजाचं चिन्ह जसं तसं, आणि इथं होईल 40x. छेदात या दोघांचा गुणाकार केला 1400 होईल बरोबर वजा 1/4. इथपर्यंत समजलं. तर 35 मधून 40 जातील, 40 मधून 35 गेले, त्या ठिकाणी हे राहील, पहा काय राहील, ते राहील वजा 5x राहील, इथं काय राहील वजा 5x, आणि छेदात राहील 1400, इकडे राहील वजा 1/4. पहा दोन्ही बाजूला वजा वजा हे कॅन्सल होईल बरोबर आहे. तर या ठिकाणी काय होईल मग, हे या ठिकाणी भागाकारातली इकडं गुणाकारात जातील, म्हणजे 5x बरोबर 1/4 गुणिले 1400 होईल. 4 1 4, 4 त्रिकोण 12, 2 उरतील, 4 पंचे 20, शून्याला 0. परत आता काय होईल, 5 आणि x मध्ये गुणाकार आहेत, मग 5 भागाकारात जातील, x बरोबर 350 भागिले 5 होईल, 5 1 5, 5 7 35 होईल, शून्याला 0 होईल. x ची किंमत आपली 70 आलेली आहे, आणि ऑप्शन क्रमांक 1 मध्ये या ठिकाणी आपल्याला उत्तर पाहायला मिळते 70 किमी. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 13. कोणत्या संख्येच्या मागील व पुढील संख्यांचा गुणाकार इतका येईल असं म्हणता येईल. आता पहा संख्या तर माहित नाहीये, मग ती जर संख्या आपण x घेतली, काय घेतली x, याच्या पुढील संख्या काय असणार आहे
याच्या पुढील संख्या असणार आहे x अधिक 1. याच्या मागची संख्या काय असणार आहे x वजा 1. बरोबर आहे. तर पुढील आणि पुढील संख्येचा गुणाकार किती, मागील आणि पुढे, म्हणजे या दोघांचा गुणाकार किती दाखवायचा आपल्याला, तर इतका दाखवायचा आहे. तर लक्षात घ्या x वजा 1 आणि x अधिक 1. तर आपण जर विचार केला काय a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हे जर सूत्र तुम्हाला आठवत असेल तर एका कंसात असते x अधिक a अधिक b आणि दुसऱ्या कंसात असते a वजा b. तर पहा इथं x वजा 1 आणि x अधिक 1 इथं या सूत्रामध्ये ते बसते. याचाच अर्थ काय होईल मग, तर हे होईल x वर्ग वजा 1 चा वर्ग होईल आणि या दोघांचा या ठिकाणी येणार आहे 3 35 99 99. ओके, किंवा मग आपण याला 3,59,999. तर आता लक्षात घ्या 1 चा स्क्वेअर 1च असतो, बरोबर आहे. मग हे वजा 1 इकडलं गेल्यावर अधिक होतील, म्हणजे x वर्ग बरोबर 3,59,999 अधिक 1 यांचं जर बेरीज केली तर ते येईल 3,60,000. किती येईल 3,60,000. ओके, तर आता हे आलं x स्क्वेअर आहे. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर याचं वर्गमूळ निघाल x आणि हे कितीचा वर्ग आहे, तर पहा इथं जर विचार केला तर हा आहे 6चा वर्ग, म्हणजे इथं 6 लिहूया आणि हे 2 शून्याच्या ऐवजी 1 शून्य, या 2 शून्याच्या ऐवजी 1 शून्य, म्हणजे हे 3,60,000 हा आहे 600चा वर्ग, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली आपली 600. तर तेच विचारले, तर कोणत्या संख्येच्या मागील आणि पुढील संख्येचा गुणाकार इतका येईल, तर ती संख्या असणार आहे 600. काय असणार आहे 600. ओके, चला पुढील प्रश्नाकडे. हा प्रश्न क्रमांक 14 सोडूया. तर पहा या ठिकाणी वजा 7 आहेत, म्हणजे 3y छेद 4 वजा 7 बरोबर 5y छेद 8 अधिक 11. यामध्ये y ची किंमत किती असं विचारले. तर लक्षात घ्या आता हे 5y आहेत, हे 3y आहेत, हे जवळजवळ घेऊया, म्हणजे 3y छेद 4 हे अधिक आहे, या बाजूला आल्या वजा होईल, इथे होईल 5y छेद 8 होईल, बरोबर. हे वजा 7 आहेत, या बाजूला गेलं अधिक होतील. इथपर्यंत समजलं. आता लक्षात घ्या त्याचा छेद 4 याचा 8 आहे, म्हणजे याचा छेद 8 आणूया आपण, याला 2 ने गुणू, अंशाला 2 ने जर गुणलं तर 3 दोन्ही 6y होईल इथं, आणि छेद सारखा झाला एकदाच लिहूया 8 वजा 5y होईल. इथपर्यंत समजला. दोघांची बेरीज येईल 18. 6 मधून 5 गेले 1, म्हणजे इथं राहील फक्त y. काय राहील y छेद 8 बरोबर 18, आणि या ठिकाणी y बरोबर 18 गुणिले 8 होईल, हे 8 भागाकारातली इकडं गुणाकारात जातील. y बरोबर 18 8 144, म्हणजे y ची किंमत येणार आहे ऑप्शन क्रमांक 3. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 15 पाहूया. आता लक्षात घ्या आपल्याला या दोघांमध्ये इथं गुणाकार असतो, या दोन कंसामध्ये काय नसतं, म्हणजे बरोबर आहे. आपण याला सोडून घेऊया, अगोदर ह्या 3 ने या पुढील कंसाला गुणूया, म्हणजे काय होईल 3 कंसात x वजा 2 कंस बंद. आता अधिक 5 ने काय करूया, पुन्हा ह्या कंसाला एकदा गुणूया. इथपर्यंत लक्षात आलं, बरोबर. काय राहणार आहे 17 वजा x. चला x गुणिले 3x म्हणजे 3x चा वर्ग होईल, या ठिकाणी वजा 3x गुणिले 2 म्हणजे 3 दोन्ही 6x होईल, अधिकला अधिक देऊया, 5 गुणिले x म्हणजे इथं 5x होईल, वजा 5 दोन्ही 10 होईल. ओके, बरोबर. काय राहणार आहे 17 वजा x. आता इथं काय राहील 3x चा वर्ग. आता हे वजा 6 आहेत आणि हे अधिक 5 आहे. ओके, मग वजा आणि अधिक म्हणल्यावर इथं काय होणार आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा येईल, इथं एक x राहील फक्त x. ओके, परत या ठिकाणी लक्षात घ्या आता हे x आहे इकडं, वजा इकडं आल्यावर अधिक होईल, इथं लिहून घेऊया x. ओके, त्यानंतर वजा काय होईल 10 होईल, आणि हे जे 17 या ठिकाणी अधिक आहेत, इकडं आल्यावर वजा होतील, वजा 17. इथपर्यंत समजलं, बरोबर 0. आता हे
अधिक एक्स वजा एक्स कॅन्सल होईल, म्हणजे 3x वर्ग. आता या दोघांचे वजा वजा अधिक होईल, दोघांची बेरीज होत असते, पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून इथे वजा येईल आणि इथे 27 बरोबर 0. ओके, तर आता काय होईल, परत हे 27 वजा आहेत, या बाजूला गेल्यावर अधिक होती, x वर्ग बरोबर 0 अधिक 27 म्हणजे 3x वर्ग बरोबर 27 राहील. आता 3 आणि x मध्ये गुणाकार आहे, म्हणजे x वर्ग बरोबर 27 भागिले 3, 3 9 27, म्हणजे या ठिकाणी x वर्ग बरोबर किती आलं, 9. दोन्ही बाजूचं काय करायचं, वर्गमूळ काढायचं. काय काढायचं, वर्गमूळ. तर x वर्गचं x येईल आणि याचं वर्गमूळ 3 येईल. x ची व्हॅल्यू किती आली आपली, 3. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 16. तर पहा, हा कंस आहे आणि कंसाचा घातांक 0 आहे. पहा, कुठल्याही संख्येचा जर 0 घात असेल तर याचं उत्तर येत असते 1. किती येत असते, 1 लिहून घेऊया. अधिकचं चिन्ह हे 2x ला 2x जशाल तसे बरोबरला बरोबर. ओके, इथपर्यंत काय अडचण नाही. चला आता काय करूया, हे 3 प्लस आहे, 3 1 3, 3 2 6 करूया आणि इथं कंसात राहील फक्त 2 आणि 2 चा वर्ग किती आला, 4. 4 गुणिले x म्हणजे इथे लिहूया 4x. ओके, किंवा मग असं 4 गुणिले x ला x लिहूया, वजाला वजा लिहूया, 7 ला 7 लिहूया. ओके, चला पुढे जाऊया. आता काय झालं, या ठिकाणी 1 अधिक 2x बरोबर 4 गुणिले x म्हणजे 4x वजा 7. आता हे वजाचे 7 या ठिकाणी अधिक होतील आणि हे 2 अधिकचे या बाजूला वजा होतील, म्हणजे काय होईल, 1 अधिक 7 बरोबर 4x वजा 2x म्हणजे 8 बरोबर 2x राहील आणि x बरोबर 8 भागिले 2 होईल, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आलेली आपली, 4. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 17. पहा, स्वाध्याय 32.1 मधील सर्वात शेवटचा प्रश्न आहे. पहा, या ठिकाणी जर तुमच्या कोणी ओळखीच्या नवोदयची तयारी करत असेल तर नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे. तर या ॲपमध्ये तुम्हाला फ्री टेस्ट देखील उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे 2018 ते 26 पर्यंतचे टोटल टेस्ट उपलब्ध आहेत, तर रेकॉर्डेड बॅच बी उपलब्ध आहेत. आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला NMMS ची जर तयारी करायची असेल तर या चॅनलवर तुम्हाला संपूर्ण सिलेबस फ्रीमध्ये शिकवला जाणार आहे. परंतु याच्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट आपल्या ह्या ॲपमध्ये तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सिरीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हे ॲप आजच डाउनलोड करून घ्या. ओके, चला आता वेळ न घालवता शेवटचा प्रश्न तुम्हाला समजून देतो. पहा, 20/27 बरोबर x गुणिले 28 छेदात 189. तर आपल्याला x म्हणजे किती आहे ते काढायचे. तर लक्षात घ्या, आता 20/27 आता हे कशात आहेत, भागाकारात, या बाजूला गेल्यावर गुणाकारात जातील, बरोबर राहील x बरोबर x गुणिले 28. ओके, परत हे जे 28 आहेत गुणाकारात आहेत, इकडे गेल्यावर भागाकारात जातील, म्हणजेच काय होईल, 20 गुणिले 189 27 गुणिले 28. ओके, चला आता यांची करूया काटाकाटी. यांचं उत्तर येणार आहे x. चला आता काय करूया, 4 पंचे 20 होईल, 4 7 28 होईल. ओके, त्यानंतर 7 1 7 7 2 14 होईल, 5 होतील 14, 4 होतील 7 7 49. ओके, त्यानंतर 27 1 27 27 1 27. ओके, सर्व कॅन्सल झाले. 1 5 गुणिले 1 आणि छेदात 1 म्हणजे x बरोबर किती उत्तर आलं आपलं, 5. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळते. ओके, व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करायचा, इतरांना शेअर करायचा. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.